नमस्कार, मी सृष्टी आणि स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर श्रावण महिन्यातील 3ऱ्या किंवा 4थ्या सोमवारी काही गावाकडे वरलाप्पा किंवा ग्रामदेवताची विशेष पूजा करतात. त्या दिवशी साधारणपणे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. जेवणासाठी केळीच्या पानात वाढतात. काही ठिकाणी या दिवशी कुटुंबातील सर्वजण उपवास करून पूजा झाल्यावरच जेवतात. पाण्यावर किंवा शेतावर शेती करताना निसर्ग, पिके आणि देवतेचे आभार मानण्याचा हा सोहळा असतो. तर याची पूजा करण्याची पद्धत म्हणजे प्रथम घोंगड्या अंतरतात, त्यावर सुती कापड अंतरतात, त्यावर केळीचे पान ठेवतात व त्यानंतर केलेले सर्व पदार्थ व्यवस्थितरित्या मांडून 5 विडे ठेवतात, नारळ ठेवतात, विभूती लावून, हळदी-कुंकू लावून याची पूजा करतात. पारंपरिक पद्धतीने छानरित्या अशी याची पूजा केली जाते. तर केळीच्या पानात जेवण्यामागे खूप सुंदर सांस्कृतिक, धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत. शुद्धतेचं प्रतीक केळीचं पान पवित्र मानलं जातं. ते सतत हिरवं आणि निर्मळ असतं, त्यामुळे देवाच्या नैवेद्यासाठी आणि पूजासाठी योग्य असतं. पुरातन काळात केळीच्या झाडाला लक्ष्मीचं रूप म्हटलं आहे. त्यामुळे पानावर जेवणं म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद ग्रहण करणं. आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेले तर केळीच्या पानावर एक नैसर्गिक मेणासारखा थर असतो, ज्यात पॉलिफिनॉल्स असतात. गरम अन्न ठेवलं की ते अन्नात मिसळतात, ज्यामुळे पचन सुधारतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि हायजेनिक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर प्रत्येक वेळी नवं पान वापरलं जातं, त्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका कमी होतो. आता पाहू शकताय तुम्ही छान पद्धतीने अशी पूजा मांडून झालेली आहे. आणि आता नैवेद्याचं ताटसुद्धा तयार केलेलं आहे. नैवेद्यामध्ये कटाची आमटी, गुळवणी, पांढऱ्या मुळ्याची चटणी आणि मिक्स 9 प्रकारच्या भाज्यांची भाजी, पोळी, भात तसेच बेलपत्र म्हणजे उपवास सोडण्यासाठी आणि भला मोठा असा सालपापड अशा पद्धतीने ताट तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.